ومن يرغب عن ملة إبراهيم إلا من سفه نفسه ولقد اصطفيناه في الدنيا وإنه في الآخرة لمن الصالحين إذ قال له ربه أسلم قال أسلمت لرب العالمين ووصى بها إبراهيم بنيه ويعقوب يا بني إن الله اصطفى لكم الدين فلا تموتن إلا وأنتم مسلمون أم كنتم شهداء إذ حضر يعقوب الموت إذ قال لبنيه ما تعبدون من بعدي قالوا نعبد إلهك وإله آبائك إبراهيم وإسماعيل وإسحاق إلها واحدا ونحن له مسلمون تلك أمة قد خلت لها ما كسبت ولكم ما كسبتم ولا تسألون عما كانوا يعملون وقالوا كونوا هودا أو نصارى تهتدوا قل بل ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين قولوا آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل إلى إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وما أوتي موسى وعيسى وما أوتي النبيون من ربهم لا نفرق بين أحد منهم ونحن له مسلمون فإن آمنوا بمثل ما آمنتم به فقد اهتدوا وإن تولوا فإنما هم في شقاق فسيكفيكهم الله وهو السميع العليم صبغة الله ومن أحسن من الله صبغة ونحن له عابدون قل أتحاجوننا في الله وهو ربنا وربكم ولنا أعمالنا ولكم أعمالكم ونحن له مخلصون أم تقولون إن إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط كانوا هودا أو نصارى قل أأنتم أعلم أم الله ومن أظلم ممن كتم شهادة عنده من الله وما الله بغافل عما تعملون تلك أمة قد خلت لها ما كسبت ولكم ما كسبتم ولا تسألون عما كانوا يعملون. जो इब्राहिमच्या जनसमूहातून पळाला त्यानं स्वतःला महामूर्ख बनवून घेतलं आणि आम्ही इब्राहिमला जगात पसंत केलं आणि आखिरतमध्ये तो मोठ्या नेक सदाचारी लोकांमध्ये असेल. आणि जेव्हा फरमावलं त्याच्या पालनकर्त्यानं की इब्राहिम तू मुस्लिम हो, तो म्हणाला मी सर्व विश्वांच्या पालनकर्त्याच्या हुकमानं मुस्लिम झालो. आणि आपल्या पुत्रांना मरतेवेळी इब्राहिम हीच ताकीद करून गेला आणि याकूबनं देखील आपल्या मुलांना अंतसमयी हीच ताकीद केली होती, पुत्रांनो, अल्लाहनं आपल्या पसंतीनं तुम्हाला एक दीन धर्म प्रदान केला आहे, तेव्हा तुम्ही इस्लामच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या अवस्थेत मरू नका. काय तुम्ही त्या ठिकाणी हजर होतात जेव्हा याकूबच्या मरणाची वेळ येऊन पोहोचली आणि आपल्या मुलांना तो विचारू लागला की माझ्यानंतर तुम्ही कोणाची उपासना कराल? तेव्हा ते म्हणाले की आम्ही त्या एक अल्लाहची बंदगी करू ज्याची बंदगी आपण आणि आपले वडील इब्राहिम, इस्माईल आणि इसहाक यांनी केली आणि आम्ही देखील त्याच एकट्याकरता मुस्लिम बनून राहू. ती एक जमात होती जी होऊन गेली. जे काही त्यांनी कमावलं त्यांचं त्यांनाच मिळेल आणि तुमचं फक्त तेच आहे जे तुम्ही कमावून न्याल आणि तुम्हाला विचारलं जाणार नाही
की ते काय करीत होते. निरर्थक बडबड करतात की यहुदी व्हा किंवा ख्रिश्चन व्हा, सरळ मार्गावर याल. आपण त्यांना सांगा की नाही नाही, आम्ही तर इब्राहिमचा मार्ग धरला, जो एक अल्लाहचा झाला होता आणि मुश्रिक नव्हता. ऐलान करा की आम्ही तर अल्लाहवर ईमान राखलं आणि जे कुराण आमच्याकडे उतरवलं गेलं त्यावर आम्ही ईमान राखलं. आणि जे काही पूर्वी अवतरित झाले, इब्राहिम, इस्माईल आणि इसाक, याकूब आणि त्यांच्या वंशजांकडे, आणि जे काही दिलं गेलं मूसा आणि ईसा मसीहला, आणि जे काही प्रदान केलं गेलं त्यांच्या पालनकर्त्यातर्फे सर्व पैगंबरांना, आम्ही ते सर्व मान्य केलं आहे. आणि पैगंबरांमध्ये कुणा एका पैगंबराबाबत आम्ही भेदभाव मानत नाही. आम्ही तर अल्लाहच्या सर्व हुकुमांना मानणारे मुस्लिम आहोत. मग जर ते सुद्धा असंच ईमान कबूल करतील जसं की मुसलमानांनी केलं, तुम्ही ईमान राखता तर ते मार्ग प्राप्त करू शकतील. आणि जर मानणार नाहीत तर आता ते जिद्दीवर अडून बसले आहेत, तेव्हा समजून घ्या की या सर्वांच्या विरोधात तुमच्यासाठी फक्त अल्लाह पुरेसा आहे, आणि तो तर मोठा ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे. ईमान राखणारे लगेच बोलले की आम्ही स्वतःला अल्लाहच्या रंगात रंगवून घेतला आहे. अल्लाहपेक्षा अधिक चांगला रंग कोणाचा आहे, आणि आम्ही तर त्याची बंदगी करण्यावर कायम आहोत. सांगा, काय अजूनही तुम्ही आमच्याशी अल्लाहच्या बाबत भांडणच कराल? वास्तविक आमचा आणि तुमचा पालनहार केवळ तोच एक आहे. आम्हाला आमच्या कर्माचा आणि तुम्हाला तुमच्या कर्माचा मोबदला मिळेल. आम्ही तर निवळ त्याच एका अल्लाहचे होऊन राहू. काय तुम्ही सांगू शकाल की इब्राहिम, इस्माईल, इसाक, याकूब आणि त्यांची मुलं यहुदी किंवा ख्रिश्चन होती? सांगा, तुम्हाला जास्त माहीत आहे किंवा अल्लाहला? त्याहून जास्त जुलमी आणखी कोण असेल जो ती साक्ष लपवेल जी त्याच्याजवळ अल्लाहतर्फे पोहोचली होती. अल्लाह तुमच्या कारवायांपासून गाफील नाही. तो एक समुदाय होता जो होऊन गेला. त्यांची कमाई त्यांच्याकरता आणि तुमची कमाई तुमच्याकरता, आणि त्यांच्या कामांच्या बाबत तुम्हाला विचारलं जाणार नाही.